रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जावं लागतं. मात्र कधी कधी अकाली मृत्यू होतो. तर असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमधून आपण धनत्रयोदशीला आपण जशी लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी यांची पूजा करतो त्यासोबतच आपल्याला यमाची देखील पूजा करायची असते. तर वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की ज्या दिवशी आपण यमाची पूजा करावी. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदेवतेची पूजा करून त्यांना एक दिवा आपण लावायचा आहे. तर याला यमदीपदान असं म्हटलं जातं. तर याला खूप महत्त्व आहे, कारण की यमदीपदान केल्यामुळं आपल्या घरामध्ये अपघाती किंवा अकाली मृत्यू होतो, तर त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं. त्यासाठी प्रत्येक स्त्रीने यमदीपदान हे आवर्जून करायचं आहे. यमदीपदान कसं करावं, कधी करावं, कोणी करावं, कुठे करावं, दिशा कोणती, मंत्र कोणता, दिवा कसा बनवावा, अशी भरपूर माहिती मी या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आज तुम्हाला या व्हिडिओतून संपूर्ण माहिती मिळणार आहे. या व्हिडिओतून अशा कोणत्याही व्हिडिओतून मी तुम्हाला परिपूर्ण आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्ही सर्वजण माझा व्हिडिओ पाहून योग्य पद्धतीने जी काही पूजा आहे तर ती कराल आणि त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. परिपूर्ण माहितीचे माझे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच मिळत असतात. तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो म्हणजे ॲक्सिडेंटमधून मृत्यू होतो किंवा अचानक मृत्यू होतो, म्हणजे आजारपण नसताना किंवा मृत्यू अचानक होतो, ज्यांना साप चावून वगैरे मृत्यू होतो. तर असा मृत्यू जर एखाद्याच्या घरामध्ये होत असेल किंवा आपल्या घरामध्ये अचानक असा मृत्यू होऊ नये, तर यासाठी या दिवशी यमदीपदान हे केलं जातं. त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवताना आपण इथे थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला या कणकेमध्ये टाकायचं आहे. मीठ या कणकेमध्ये आपल्याला अजिबात टाकायचं नाही. फक्त हळद टाकून आपल्याला ही कणिक जी आहे तर ती कणिक आपल्याला मळायची आहे. कणिक मळत असताना जास्त पाणी घालू नये. घट्टसर असा त्याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण दिवा बनवू तर त्याची योग्य दिवा त्याचा बनवला जाईल. आणि कणिक जर पातळ झाली तर दिवा जो आहे तर तो योग्यरित्या बनणार नाही. दिवा तुम्हाला उचलून ठेवता येणार नाही. त्यामुळे आपण जी कणिक बनवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून त्याची कणिक मळून घ्यायची. त्या बनलेल्या कणकीचे आपल्याला 3 गोळे करून घ्यायचे आहेत. 2 मुटके बनवण्यासाठी आणि 1 दिवा बनवण्यासाठी. आपण पहिल्यांदा एक गोळा बनवून घेऊया आणि तो गोळा आपण एखाद्या प्लेटमध्ये कणिक मळणार आहे त्याच प्लेटमध्ये ठेवायचा आहे. जमिनीवरती ठेवून जर तुम्ही दिवा बनवला तर त्या दिव्याला योग्य आकार मिळतो आणि तो दिवा जेव्हा आपण खाली ठेवू किंवा आपण तो दिवा लावू तर त्यावेळेस तो दिवा आहे तर तो कलंडत नाही. तर त्यासाठी आपण प्लेटवरती किंवा जमिनीवरती ठेवून आपण दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे. दिवा थोडासा मोठ्या आकाराचा करायचा आणि असा खोलगट बनवायचा, म्हणजे दिव्यामध्ये जास्तीचं तेल किंवा तूप बसत असतं आणि योग्य प्रमाणामध्ये तेल आणि तूप घातलं तर आपला हा दिवा आहे तर तो जास्त वेळ टिकेल. निदान 2 ते 3 तास तर आपल्याला हा दिवा आपला राहायला पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारे खोलगट पद्धतीचा आपण दिवा बनवायचा आहे. त्याला एक टोप बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा हा दिवा व्यवस्थित बनलेला आहे. यासोबतच आपण या दिव्यासोबत 2 मुटके देखील करून घेणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे. तर धनत्रयोदशी ही मंगळवार 29 ऑक्टोबर या तारखेला आलेली आहे. तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये यमदीपदान करायचं आहे. म्हणजे संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपल्याला यमदीपदान करायचं असते. तर इथे बघा आपण 2 मुटके बनवून घेतलेले आहेत. तर माझी थोडीशी कणिक जास्त झालेली होती त्यासाठी ती मी सेपरेट ठेवलेली आहे. या दिवशी 13 दिवे देखील लावण्याच्या प्रघात आहे. 13 कणकेचे दिवे देखील या दिवशी बनवले जातात किंवा मातीचे दिवे लावले तरी सुद्धा चालतील. तुम्ही देखील कणकेचे दिवे तुम्हाला लावायचे असतील तर 13 दिवे याच प्रकारे बनवून घ्यायचे. कणकीमध्ये हळद टाकायची नाही. हळद न टाकता आपण 13 दिवे बनवून घ्यायचे आणि 2 मुटके बनवायचे आहे. 13 दिव्यांसाठी मुटके बनवण्याची गरज नाही. एक मोठ्या आकाराचा दिवा ज्यासोबत 2 मुटके असतील तर असा हा सेपरेट दिवा आपल्याला या दिवशी बनवायचा आहे. हा दिवा तुम्ही कोणत्याही पानावरती लावू शकता किंवा एखादी प्लॅस्टिकची प्लेट किंवा एखादी जी पेपरची प्लेट असते तर ती पेपरची प्लेट किंवा पत्रावळी देखील तुम्ही यासाठी घेऊ शकता. हा दिवा त्यावरती लावू शकता. यासाठी तामणच घ्यावं असा काही नियम नाही. तर कोणत्याही झाडाची पानं किंवा विड्याची पानं तुम्ही इथे घेऊ शकता. अगदी कोणत्याही पाण्यावरती आपण हा दिवा लावू शकता. मी सजावटीसाठी इथे थोडीशी
फुले लावलेली आहेत, कारण की कोणतेही कामामध्ये आपण थोडीशी सजावट जर केली तर आपल्याला मनही प्रसन्न होतं आणि दिसायलाही सुशोभित दिसतं। तर अशा प्रकारे जास्वंदीची पानं लावून घेतलेली आहेत। पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यावरती अक्षता वाहिल्या आहेत आणि त्यावरती आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपण त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। दिवा व्यवस्थित ठेवा, म्हणजे व्यवस्थित दिवा जर बसला तर तो कलंडणार नाही किंवा पडणार नाही, त्यातलं तेल तूप जे आहे तर ते सांडणार नाही आणि त्यानंतर आपल्याला जो अपशगुन झाला असं वाटतं तर त्यासाठी आपण कोणतंही काम करताना ते योग्य पद्धतीने केलं तर कोणताही अपशगुन होणार नाही आणि आपल्याला मनामध्ये कोणतीही भीती लागणार नाही किंवा टेन्शन राहणार नाही। यासाठी आपण कोणतंही काम करतो तर ते व्यवस्थितपणे करावं। त्यानंतर आपण यामध्ये एक जोडवात घातलेली आहे, तुम्ही तेल किंवा तूप यामध्ये घालू शकता, तुम्हाला जे अवेलेबल आहे तर ते तुम्ही घालायचं आहे। तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता ते तेल यामध्ये घातलं किंवा गाईचं तूप घातलं तरी सुद्धा चालेल। जे मुटके आपण बनवलेले आहेत तर ते दोन्ही बाजूंना 2 आपल्याला ठेवायचं आहे, डाव्या बाजूला 1 आणि उजव्या बाजूला 1 आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे, घराच्या बाहेर लावायचा असतो, तर हाच मुख्य नियम आहे। तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून। परंतु तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर बाहेर जागा नसेल तर हा दिवा कुठे लावायचा तर हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। इथे आपण धनत्रयोदशी आहे तर हळदीचं लेपन उंबरट्यावरती करून घेतलेलं आहे। आपल्या घराच्या समोर उंबरट्याजवळ जे काही जागा असेल ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा तुम्ही सडा टाकू शकता। धनत्रयोदशीचा दिवस आहे त्यामुळे मंगळवार देखील आहे, त्यामुळे हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे। प्रत्येक महिलेने घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करा। त्यासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे। आपण पहिल्यांदा उंबरट्याची पूजा करून घेणार आहोत, सायंकाळी हा दिवा लावणार आहोत। दोन्ही बाजूला 2 दिवे देखील लावायचे आहेत, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे। तर त्यासाठी दिवा लावण्याआधी आपण अशा पद्धतीने एक डाव्या बाजूला छोटीशी दिव्याखाली एक रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण हळदीने सारवून घेतलेला आहे आणि त्यावरती रांगोळी काढून घेतलेली आहे। तर या रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपण जो दिवा आहे तर तो ठेवलेला आहे। तर दिव्याचं तोंड हे आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे, त्यासाठी मी उलटा दिवा ठेवलेला आहे, कारण की माझ्या घराचं जे तोंड आहे तर ते उत्तर दिशेला आहे, त्यासाठी मी अशा प्रकारे दिवा जो आहे तर तो ठेवलेला आहे। दिव्याचं तोंड आहे, वात आहे ती फक्त आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे। हा दिवा तुम्ही अगदी पानावरती लावला तरी सुद्धा चालेल, यावरती प्लेट वगैरे घेतली नाही किंवा तामण घेतली नाही, फक्त पानावरती लावला तरी सुद्धा चालतं। त्यानंतर आपण जे मुटके बनवलेले होते त्या मुटक्यांना आणि दिव्यांना आपण असं हळदी कुंकू लावून घेणार आहोत आणि त्यानंतर अक्षता देखील वाहायच्या आहेत, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, हात जोडून नमस्कार करायचा आहे। आपल्याला इथे एक मंत्र म्हणायचा आहे, तो अशा की मृत्युना पाशदंडाभ्या कालेन शामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियतां मम। हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे। स्क्रीनवरती मंत्र दिलेला आहे, तो वाचून तुम्ही म्हणू शकता। तर या मंत्राचा अर्थ असा आहे की आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला आपण जे दान केलेलं आहे, हे दीपदान केलेलं आहे, तर या दानाने यमाने प्रसन्न व्हावे आणि आम्हाला मृत्यू, पाश आणि दंडापासून माफी द्यावी। ज्यांना हा मंत्र म्हणणं जमत नाही तर त्यांनी असा केवळ अर्थ जाणून अर्थ देखील म्हटला, मनोभावे दर्शन तरी केले तरी देखील संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकते। तुम्ही या सोप्या भाषेत घरातील प्रत्येकाने दिव्याचा नमस्कार करायचा आहे, दिवा लावल्यावर प्रत्येकाने येऊन नमस्कार करायचा आणि आपण सोप्या भाषेत म्हणू शकता, हे यमदेवता मी तुझ्यासाठी आज धनत्रयोदशीला हे यमदीपदान केलेलं आहे, तर आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अपघात किंवा अपमृत्यू येऊ नये, अकाली मृत्यू येऊ नये, घरामधील सर्वांचे संरक्षण करा, अशी आपण यमदेवतेकडे प्रार्थना करायची आहे। आणि हा जो दिवा आहे तर तो यमाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे, अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता। हा दिवा लावल्यानंतर एक नियम लक्षात ठेवायचा की दिवा लावल्यानंतर तुम्ही माघारी वळून पाहायचं नाही, हा दिवा लावून तुम्ही चटकन घराच्या आतमध्ये यायचं आहे। सर्वांनी पाया पडल्यानंतर त्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केल्यानंतर आत जायचं आहे, माघारी वळून पाहायचं नाही। 6 ते 8 या दरम्यान तुम्ही हा दिवा लावू शकता। 8च्या दरम्यान तुमची सगळी कामे झाल्यानंतर हा दिवा लावा, म्हणजे कोणाला
माघारी वळून पाहता लागणार नाही आणि काही थोड्या वेळानंतर तुम्ही बाहेर गेला, काही काम असेल तरी देखील चालेल, परंतु लावल्या लावल्या तुम्ही माघारी पाहू नका. तर हा देखील नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल, तुम्हाला जर बाहेर जाणं जर शक्य नसेल, बाहेर दिवा लावणं शक्य नसेल, तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या पूजा मांडणीच्या समोर तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, पुष्प व्हायचं आणि त्यावरती तुम्हाला हा जो आपण दिवा बनवलेला आहे तर तो दिवा आपण ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू पुष्प व्हायचं आहे. जसं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे मंत्र म्हणायचा आहे, हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि दक्षिण दिव्याला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे आत देखील हा दिवा लावू शकता. घरामध्ये तुम्ही जी पूजा केलेली आहे त्यासमोर देवघरामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. शास्त्रामध्ये असं देखील सांगितलेलं आहे की देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळे आपला जो देह हा आहे तर तो देह सजीव असतो. तर 13 प्रकारच्या वायूमध्ये कोणतीही एखादी वायू जर कमी झाली तरी देखील आपला जो हा देह आहे त्याला रोग होऊ शकतो, आपण बेशुद्ध पडू शकतो किंवा आपला मृत्यू होऊ शकतो. तर त्यासाठी 13 दिवे यांच्या स्वरूपामध्ये यमदीपदान केल्यामुळे 13 असलेल्या वायू जो आहे तर त्यामुळे मृत्यूचं जे सावट असतं तर ते नष्ट होतं. आपल्याला अकाली मृत्यू होण्यापासून आपलं संरक्षण होतं. मृत्यू काल हा 13 दिवसांचा काळ चक्राचा मृत्यू आवरण देहाभोवती वाढत जातं आणि वाढत गेल्यानंतर शेवटी 13व्या दिवशी आपला मृत्यू होतो. नंतर आपला आत्मा मृत्यू लोकामध्ये अन्य लोकांपर्यंत जाण्यासाठी कालावधी जो असतो तो एक एक सूक्ष्म कक्ष भेद पुढे पुढे जात राहतो. आणि तुम्हाला माहीत असेल कारण की कोणतीही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण 13व्या दिवशीपर्यंत म्हणजे 13वा करेपर्यंत आपण प्रत्येक दिवशी त्यांचं श्राद्ध करत असतो, एक एक विधी करत असतो. कारण की यमदीपदान करण्यामागे देखील कारण म्हणजे 13 दिवसात मृत्यू आवरण जे आपल्या देहावरती वाढत जात ते पूर्णपणे नष्ट व्हावं, जेणेकरून अकाली मृत्यू होण्यापासून आपला बचाव होईल. तर त्यासाठी धनत्रयोदशीला आपल्याला काही यमदीपदान हे करायचं आहे. त्यासाठी 13 दिवे लावले जातात. तुम्ही हा एक दिवा यमदीपदान म्हणून लावायचा आहे, यमासाठी लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही 13 मातीचे किंवा कणकेचे दिवे लावू शकता. तर हे दिवे घराच्या समोर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लावतो. तर त्यावेळेस आपण हे दिवे लावत असतात तर त्यावेळेस तुम्ही 13चा हिशोब ठेवू शकता. 13 दिवे तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकता. तर यामध्ये 13 दिवे ठेवल्याने देखील यमदेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. त्यासाठी 13 या दिवसाला देखील महत्त्व आहे. 13 ही संख्याला खूप महत्त्व आहे. त्यासाठी तुम्ही 13 दिवे घराच्या बाहेर लावू शकता. धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणजे 13व्या दिवशीला आपण हा सण साजरा करत असतो. त्यासाठी 13 दिवे लावण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, जेणेकरून आपल्या घरात जे धनधान्य समृद्धी आहे त्यामध्ये 13 पटीने वाढ होते असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे 13 दिवे लावले जातात. हे जे आपण 13 दिवे लावणार आहोत तर त्यातील पहिला दिवा आपण आपल्या देवघरासमोर लावायचा आहे. दुसरा दिवा जी आपण पूजा मांडलेली आहे तिथे तुम्ही दोन्ही बाजूला दुसरा आणि तिसरा दिवा लावू शकता. चौथा दिवा आपल्या किचनमध्ये लावायचा आहे. 5वा दिवा तुळशी समोर लावायचा आहे. 6वा आणि 7वा दिवा आपल्या दोन्ही उंबरठ्यांच्या दोन्ही बाजूला चौकटीच्या लावायचा आहे. आणि 8वा दिवा आपल्याला बाथरूम जे आहे तर त्याच्या समोर तुम्ही लावू शकता. 9वा दिवा आपल्याला आपल्या हॉलमध्ये 9वा आणि 10वा दिवा लावायचा आहे. 11, 12, 13 हे जे दिवे आहे तर ते तुम्ही घराच्या अंगणामध्ये लावू शकता किंवा 13 दिवे तुम्ही तुमच्या अंगणामध्ये एक स्वस्तिक करून तुमच्या तुळशीसमोर देखील लावू शकता. अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे आपण लावू शकतो. 13 दिवे लावण्याचे जे काही महत्त्व आहे तर ते असे आहे. तर अशा पद्धतीने आपण यमदीपदान करायचं आहे. तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही हे सगळे नियम पाळून यमदीपदान नक्की करावे. त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. यासोबतच 13 दिवे कसे लावायचे, कुठे लावायचे याची देखील मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.